एकतर माझं आवडतं नाटक शांतीचं कार्ड चालू आहे आणि हे नाटक माहीत नव्हतं कधी करायला मिळेल, कारण असं नाटक की जे सगळं आहे या नाटकात. म्हणजे तुमचा फार्स आहे, खूप काही पंचेस आहेत आणि स्टोरी जी काय आहे ती खूप धमाल आहे, प्रत्येकाला आवडणारी आहे. आणि मला वाटतं त्याच धाग्यावर आत्तापर्यंत सगळे सिरियल आणि पिक्चर चाललेत. पण तसंच एक कॉमन धागा या नाटकात आहे आणि तो गमतीशीर आहे. प्रत्येकाला माणसाला वाटतं की लग्न झाल्यानंतर काही वर्ष चांगली येतात आणि त्यानंतरची वर्ष बायको आपल्याला घालून पाडून बोलते आणि ते प्रत्येकाला नकोसं असतं की कुठेतरी आपला अपमान होतो, तर काय करावं, हिला कसं काय याला हे द्यावं. तर त्याचं उत्तर या नाटकात प्रत्येकाला मिळेल. यात मी आप्पाची भूमिका करतोय, म्हणजे माझा मुलगा दाखवला आहे. दर्शन यात रोल करतोय. श्यामचं कॅरेक्टर आहे ते, त्याच्या वडिलांचा रोल मी करतोय. म्हणजे आमच्या दोघांच्या जोडीला तुम्ही चित्रपटात सुद्धा पाहिले, टाईमपासमध्ये तो मुलगा दगडूचा बाप म्हणून केलेला आहे. आणि तीच जोडी आता परत रंगभूमीवर आम्ही काम करतो आहोत. नाटक हा कम्प्लीट वेगळं रंगभूमीचं माध्यम आहे आणि ते सिरियलमध्ये करायला मिळत नाही. म्हणजे थ्रूआउट आपण एकदा सुरू झालं की एंडपर्यंत असतो नाटकात आणि सिरियलला कसं कटमध्ये काम चालतं. पण ते चॅलेंजिंग इथे असतं की आता परत आपल्याला हे सगळं करायला जमेल का, सगळे आठवेल का सगळं नाटक आपल्याला, याची जी सतत भीती असते. आणि ते कॅरेक्टर ज्यांनी पूर्वी नाटक पाहिले ते येऊन आपल्याला काय सांगतील याची भीती असते सतत, की बाबा तुम्हाला आवडलं आहे का की नाही आवडलं आहे, किंवा ते सुधीर जोशी जे करत होते त्याचं काही तुम्ही जराही करत नाही आहात, तुम्ही जरा वेगळेच वाटतं आहे. असं आत्तापर्यंत एवढे प्रयोग झाले पण मला कोणी अजून हे नाही केलं आहे. म्हणजे माझे प्रयत्न चालू आहेत की त्या कॅरेक्टरला धरून काम करणं आणि ते होतं आहे असं मला वाटतं आहे. आज या घरात सगळीकडे प्रेम आणि शांती नांदते. शांता, मी बाहेर जाऊन 6 पांढरी कबुतर सोडवतो. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की पूर्वीची नाटकं खरंच नाटक होतं. आत्ताची नाटकं, काही नाटकं जी आहेत ती खूप सुंदर आहेत आणि नाटकाकडे प्रत्येक प्रेक्षकांनी यायला हवं. नवीन पिढीने तर जरूर यायला हवं, कारण ती जी मजा आहे जिवंत बघण्याची नाटक ती परत कधी तुम्हाला मिळेल असं मला वाटत नाही. तुम्ही जर रंगभूमी इथे येऊन थिएटरमध्ये येऊन जर नाटकं पाहिलीत तर नाटकाला चांगले दिवस येतील आणि खूप छान अशी कला तुम्हाला बघायला मिळेल असं मला वाटतं.